भरत, जोपर्यंत आम्ही परत येत नाही तू पिताश्री आणि तिन्ही मातांची काळजी घे. जशी आज्ञा बंधुराम. चल राम. पुरुष सिंह दो वीर, हर्षि चले मुनि भय हरन. कृपा सिंधु मति धीर, अखिल विश्व कारण करन. ओ श्याम गौर सुंदर दो भाई, विश्वामित्र महानिधि पाई. जगमग करत चले नव तारक, एक जग पालक एक जग धारक. महाराज, हे तुम्ही काय केलत? आपला राम आत्ता कुठे गुरुकुलातून परतला होता. आम्ही त्याला डोळे भरून पाहिलं सुद्धा नव्हतं, आणि तुम्ही त्याला पुन्हा आमच्यापासून दूर केलत. महाराज, असं म्हणतात की एका पित्यासाठी त्याचे पुत्र मोठे होत नाहीत. मग कसे तुम्हाला राम लक्ष्मण इतके मोठे दिसू लागले की तुम्ही त्यांना भयंकर मायावी राक्षसांच्या संहारास योग्य समजलं? ऋषी विश्वामित्र तर ठरले वैरागी. त्यांच्यासाठी काय पुत्र काय परिवार, ते एका आईचं मन ओळखू शकत नाहीत. पण तुम्ही तर पाहिले की आमच्या पुत्रांशिवाय आम्ही किती व्याकुळ झालो होतो. मातेचंच मन का महाराणी? मातेचंच का? एका पित्याचं मन व्याकुळ झालं नसेल? अयोध्या नरेशाने ब्रह्मर्षींच्या पायावर पडून आपल्या पुत्रांऐवजी स्वतःला घेऊन जाण्याची विनंती केली, परंतु त्यांनी नाही ऐकलं. आम्हाला आपणा तिघींच्या मनाची अवस्था कळते महाराणी, परंतु आम्ही विवश होतो. विवश? अयोध्या नरेश विवश झाले होते? होय महाराणी, आम्ही रघुवंशी राजसिंहासनाच्या मर्यादांसमोर विवश झालो. पुत्रमोहामध्ये आम्ही ब्रह्मर्षींना नाही म्हणण्याचं साहस दाखवू शकलो नाही. राजा होणं काही सोपी गोष्ट नसते. जेव्हा विषय त्यागाचा येतो तेव्हा सगळीच्या सगळी प्रजा आमच्या चेहऱ्याकडे पाहू लागते, आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं आमचं दायित्व आहे. महाराज, हे बघा, तुम्ही असे चिंतित होऊ नका. आम्हाला विश्वास आहे की ऋषी विश्वामित्रांच्या छत्रछायेत असल्यामुळे राम लक्ष्मणावर कोणतेही संकट येणार नाही. उलट रघुकुळाचं नाव आणखी उज्ज्वल होईल महाराज. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. महाराज भरत, थांबा जरा, ऐकावं महाराज. महाराज भरत, बघा, सगळे तुमच्या आवडीचे मिष्टान्न बनवले आहेत, ग्रहण करावं.
महाराज भरत झालंय तरी काय माझ्या भरतला? हे? माझी भोळी भाबडी राणी अशी तोंड पाडून काय येते? काय झालंय माझी भोळी राणी? तुला तर बातमी कळलीच असेल मंथरे की मुनिवर विश्वामित्रा राक्षसांच्या संहारासाठी माझ्या रामाला सोबत घेऊन जात आहेत. ह्या बातमीच्या आनंद प्रित्यर्थास तर मी देवाला हा नैवेद्य दाखवलाय. कसं सांगू माझी भोळी भाबडी राणी? कसं समजावू? आता राम काही इथे नाही, बस माझा भरत आहे. आता तू पूर्ण तुझं लक्ष स्वतःच्या मुलावर, भविष्यातील महाराजांवर केंद्रित कर. मंथरा, आजकाल तू जरा जास्तच बोलायला लागलीयस. स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेव. कारण जेव्हा जेव्हा जीभ आणि धाडस स्वतःची मर्यादा पार करतात ना, तेव्हा दंडाच्या रूपात मृत्यूचा सामनाही करावा लागू शकतो. आज किंवा उद्या महाराज तर माझा भरतच होईल. घात युगल ऋषि संग विपिन के पथ पर चरण बढ़ाए। दृष्टि प्रभावित करने वाले दृश्य देखते जाए। वन में बहती वायु राम के कानों में कहती है, आसुरी कोई शक्ति यहीं पर पास पास रहती है। गुरुवर्य, आजवर आम्ही अनेक वन पाहिले आहेत. कितीही घनदाट जंगल असो, तिथे ऋषी मुनींची भेट होतेच. परंतु इथे आम्हास अजूनही कोणी दिसत नाही. ह्या मागे काही विशेष कारण? कारण हे वन मानवरहित आहे राम. राक्षसी तारकाने हे वन मानवरहित केले आहे. गुरुदेव, ताडका असे दृष्ट आचरण का करीत आहे? ये राम, तारका जन्मापासून अशी नव्हती. ती एक सुंदर यक्षिणी होती. ती तिच्या यक्षपती शुंड सोबत या वनात विहार करत असायची. त्यावेळी महर्षी अगस्त्य या वनात यज्ञाचं अनुष्ठान करीत होते. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा.
हे सुन तू या यज्ञाच्या पवित्र अग्नीला विझवण्याचे दुस्साहस केले आहे. तुझ्या या दुस्साहसासाठी मी मुनी अगस्त्य तुला हा श्राप देतो. ही पवित्र अग्नी तुझ्या शरीराच्या आत प्रकट होऊन तुला जाळून भस्म करेल. माझं कोणीही काहीच वाकडं करू शकत नाही. तारका 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 वाचव. तारका स्वामी महर्षी महर्षी माझ्या पतीला तुम्ही आणि तुमच्या सोबतच्या ऋषींनी जो मृत्यू दिलाय त्याचा प्रतिशोध मी नक्की घेईन. नाही वाचणार, कोणीच नाही वाचणार. सावधान महर्षी, आपल्या मृत्यूचं स्वागत करा. ताडका तुझे हे आचरण एका यक्षाचे आचरण नाहीये. तू यक्ष योनीचा अपमान केला आहे. कारण तुझ्या आत एक दैत्य लपलेला आहे. आजपासून हे दैत्य रूप तुझं झालं. तू राक्षसीण होशील. राक्षसीण. ये राम. हे दीप प्रकट फट स्वाहा. आता आपण कुठे जातोय गुरुदेव? आणखी एक कार्य आहे राम, जे फक्त तुझ्या हस्तेच संपन्न होऊ शकतं. मी तुझ्या धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार ऐकू इच्छितो. जशी आज्ञा गुरुदेव.
सावध हो राम. हा ताडकाच्या येण्याचा संकेत आहे. राम, तारका येत आहे. तारका मायावी आहे. असुर असल्यामुळे ती छळ कपट करू शकते. हिला कुठल्याही प्रकारची संधी देणं आपल्या विनाशास आमंत्रण देण्यासारखं आहे. यही समय है राम जी से ताड़का के युद्ध का, नहीं है ज्ञान निश्चरी को राम धन प्रबुद्ध का. विविध प्रहार करके क्रोध नाथ को दिला रही, मनुष्य भक्षणी की मृत्यु अब समीप आ रही. दादा, मी हिला सामोरा जाईन. दादा, ताडकाला स्त्री समजून व्यर्थ वेळ दौडू नकोस राम. अधर्मी असल्याने ती दयेस नाही तर शिक्षेस पात्र आहे. अशा अधर्मी स्त्रीचा वध करण्यात कोणतेही पाप असू शकत नाही. म्हणूनच मी तुला आज्ञा देतो. जी आज्ञा गुरुदेव. रघुवर के जिस बाण पर लिखा ताड़का नाम, वही चला करना
निश्चरी मूल स्वरूप में आई। ब्रह्मर्षी, मला ह्या शापित जीवनातून मुक्त करणारे हे महापुरुष कोण आहेत? हे रघुवंशी दशरथ पुत्र राम आहेत. राम, श्रीराम. ब्रह्मर्षी, आज आपल्या मार्गदर्शनाखाली श्रीरामांनी मला मुक्ती दिली. नाहीतर माहित नाही किती युगांपर्यंत ताडकाच्या रूपात शापित जीवन जगून माझ्या पापांचं ओझं वाहिलं असतं. जय श्रीराम. राम बाण पर प्राण लुटा कर राक्षस चली परम गति पाकर। अंत में लिया राम का नाम, राम से पाया राम का धाम। ये राम अगं माझी राणी, हा आज उत्सव कसला? तू पण हे दिवे पेटवते आहेस? महाराजांनी भरतला युवराज घोषित केलंय का? मंथरा, तुझ्या स्वप्न लोकातून बाहेर ये. हे दिवे आम्ही राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नच्या एकमेकांवरील प्रेमापोटी पेटवलेत. किती मनमोहक दिसतायत ना हे दिवे? हा माझा राम, हा भरत, हा माझा लक्ष्मण आणि हा शत्रुघ्न. सगळे मिळून बघ ना किती प्रकाश पसरवतायत ते. आणि हा जो तू उत्सव बघतेस ना इथे, तो यासाठी की गुरु वसिष्ठांनी सांगितलं की विश्वामित्रांसोबत गेलेल्या आपल्या रामाने महाशक्तिशाली राक्षसीण ताडकाचा वध केलाय. बघ ना किती अभिमानाची गोष्ट आहे समस्त अयोध्यावासियांसाठी आणि आमच्यासाठीही. अरे माझ्या कर्मा, माझ्या भोळ्या राणीला ना काही कळत ना काही समजत. कुठे काय केलं रामाने? जर गेला असता माझा भरत तर ताडकाच्या पुढील 7 पिढ्यांचा सर्वनाश करून आला असता. समजून घे माझी राणी, ती ताडकाचा वध हा उत्सव फक्त रामाचं महत्व वाढवण्याची कुटील चाल आहे. मंथरा, माझी भोळी राणी, तू जर राम भजनच गात राहिलीस तर सिंहासन पर्यंत कसा पोहोचेल माझा भरत? भरत कुठे पोहोचो किंवा न पोहोचो, जर तू अशी स्वप्न पाहत राहिलीस ना तर अंधार कोठडीत नक्कीच पोहोचशील, नाहीतर नरकात तरी. मी कुठेही पोचेन. माझा भरत तिथे पोचेल जिथे तो असायला हवा. आणि जो कोणी माझ्या इच्छेच्या मार्गात येईल त्याला तर मी लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्.
प्रणाम गुरुदेव. राम, लक्ष्मण, मी तुम्हा दोघांच्या धैर्याने, शौर्याने, पराक्रमाने प्रसन्न आहे. भविष्यातही तुम्हाला याहूनही महत्वाची कार्य पार पाडायची आहेत, जे मानव जातीच्या कल्याणाशी संबंधित आहे. आणि म्हणूनच तुमचा भाता महान अस्त्रांनी समृद्ध असला पाहिजे. आता मी तुम्हाला बला आणि अतिबलासोबतच कालचक्र, दंडचक्र, इंद्रशक्ती, विष्णुचक्र आदी अस्त्र आणि महाअस्त्रांची तुम्हाला दीक्षा देणार आहे. या महान अस्त्रांच्या साह्याने तुम्ही विश्वातील अजय योद्धा व्हाल. चल राम, आपण आता सिद्धाश्रमाकडे प्रस्थान करू. सिद्धहस्त सानुज चले सिद्धाश्रम की ओर, राम लखन सुख कंद पा ऋषि आनंद विभोर. गुरुवर प्रभुवर को आश्रम में ले आए, ऋषियों से मिलकर ऋषि रक्षक हर्षाए. संतों ने अनुभव किया ऐसे, मरुथल में वर्षा हुई जैसे. यज्ञादिक निर्विघ्न चलेंगे, अब जप तप के वृक्ष फलेंगे. सोमाय इदं नमः. ॐ प्रजापतये स्वाहा. इदं प्रजापतये इदं नमः. ॐ इन्द्राय स्वाहा. इदमिन्द्राय इदं नमः. आपण आपण अजून झोपला नाहीत महाराज. पुत्राच्या प्रतीक्षेमध्ये हे डोळे त्याच्या वियोगामुळे बंद होण्याचं नावच घेत नाहीये. आज अचानकच एक विचार आला माझ्या मस्तिष्कामध्ये की जर आम्ही राजा नसतो, एक सामान्य मनुष्य असतो तर किती बरं झालं असतं. आमचे पुत्र आमच्या जवळ असते आणि आम्ही पितृत्वाचं सुख उपभोगत असतो. परंतु आपण रात्रीच्या या प्रहरी इथे या मंदिरामध्ये काय करीत आहात? तुम्ही पिता असून एवढे व्याकुळ आहात महाराज, तर मी तर एक आई आहे जिचे पुत्र भयानक असुरांशी युद्ध करायला गेले आहेत. फक्त देवाकडे प्रार्थना करीत होते, माझे पुत्र जिथे कुठे असतील सुखरूप असावेत. जोवर ते सुखरूप परत येत नाहीत तोवर या मंदिरातील प्रत्येक दीपक अशाच प्रकारे प्रज्वलित राहील. ऋषिवर के संग उन्हें गुरुवर की
आज्ञा पा भेजना पड़ा। हो विश्वामित्र कहे तू पूर्ण, रघुकुल भी महिमा मंडित हो। हे नारायण वे रहे सुरक्षित, और प्रण भी नहीं खंडित। हुए 5 दिन यज्ञ को, तभी यज्ञ के बीच आ गया संग सुबाहु के, बाधा बन मारी। पुन्हा यज्ञ करतोय हा विश्वामित्र. बर, तर या 2 सुकुमारांना या यज्ञाचं रक्षण करायला बोलवलंय. आता आम्हाला या सापळ्यांशी काही देणं घेणं नाही. आता या 2 सुकुमारांनाच या यज्ञात आहुती देऊ. ओम अग्नाय स्वाहा, ओम प्रजापतये स्वाहा, ओम अग्नाय स्वाहा, ओम प्रजापतये लक्ष्मण, यज्ञाचे रक्षण कर. हो दादा. ओम प्रजापतये स्वाहा. सत जो जन गा सागर पार। अग्निबाण अविलंब चला कर भस्म सुबाहु दैत्य किया रघुवर। यज्ञ संपन्न झाला. हे दशरथ नंदन राम लक्ष्मण, आज तू राक्षस सुबहूचा
संहारच केला नाहीस तर अधर्माच्या विरुद्ध शंखनाद देखील केला आहेस. प्रणाम गुरुदेव. मिथिला नगरीहून संदेशवाहक आलेले आहेत. त्यांना इथेच आणा. जशी आज्ञा गुरुदेव. प्रणाम ब्रह्मर्षी. कल्याण असो. ब्रह्मर्षी, मिथिला नरेश महाराज जनकांनी प्रणाम सांगितला आहे. त्यांना आमचा आशीर्वाद सांगावा. ब्रह्मर्षी, मिथिलेत होणारा धनुष्य यज्ञ तसेच जनकनंदिनी सीतेच्या स्वयंवरात सम्मिलित होण्यासाठी मिथिला नरेशाने आपणास विनंती केली आहे. आम्ही नक्की येऊ. राम, लक्ष्मण, शिवशंकरांनी दिलेले दिव्य धनुष्य मिथिला नरेश जनकाकडे आहे. आजवर कुठलाही देव, दैत्य, गंधर्व, राक्षस त्या दिव्य धनुष्याची प्रत्यंचा चढवण्यात सफल होऊ शकले नाही. ज्या प्रकारे शिवशंकर भोलेनाथांचे हे दिव्य धनुष्य अलौकिक आहे, तसेच मिथिला नरेशांची पुत्री सीताही अलौकिक आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही दोघं आमच्या सोबत मिथिलेस यावं. जशी आज्ञा गुरुदेव. लक्ष्मी का रूपांतर सीता, सिंधु सुता हरि की परिणीता. सीता भी अधूरी